gamma in bracket P3 divided by P4 1 by n minus 1, where your P3 is maximum pressure that can achieve by the compressor, either तो P3 असेल किंवा P2 असेल, आणि डिवाइड बाय P4 किंवा P1, म्हणजे तुमचा फॉर्म्युला परत रिराईट होऊ शकतो 1 मायनस गॅमा ब्रॅकेट मध्ये P2 बाय P1 रेस टू 1 बाय n मायनस 1. ओके, PV डायग्राम फॉर द कॉम्प्रेसर आपण जी बघितली ती तुमचा 4 पासून 1 पर्यंत ऍक्च्युअल कॉम्प्रेशन साठी जो काही चार्ज लागतो तो इनलेट होतोय, 1 पासून 2 पर्यंत तो कॉम्प्रेस होतोय, 2 पासून 3 पर्यंत तो स्ट्रोक जो असेल तो फक्त एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत स्टेबल होतोय आणि नंतर तो ऍटमॉस्फिअर पर्यंत किंवा तुमचा रिझर्वायर रिलीफ केला जातो. हा एक महत्वाची टर्म्स आहे तुमच्या कॉम्प्रेसर बद्दल, व्हॉट इज फ्री एअर डिलिव्हर्ड. ओके, सो इफ द व्हॉल्यूम ऑफ एअर compressor is reduced to atmospheric temperature and pressure. ओके, काय होतं बघा, इन केस ऑफ मल्टीस्टेजिंग, पुढे मल्टीस्टेजिंग आल्यानंतर तुम्हाला समजेल, इन केस ऑफ मल्टीस्टेजिंग ज्यावेळेस पहिल्या स्टेज मधनं तुमची कॉम्प्रेस्ड एअर ही दुसऱ्या सिलेंडर मध्ये जाते, त्यावेळेस त्याचं टेम्परेचर हाय असतं, ते टेम्परेचर मी ऍटमॉस्फिअर पर्यंत रिलीज करतोय, सॉरी कमी करतोय, रिड्यूस करतोय. ओके, मग त्या केसमध्ये काय होतं, त्याचं टेम्परेचर असेल किंवा प्रेशर असेल, प्रेशर तर सेम असतं, पण टेम्परेचर जर मी परत ऍटमॉस्फिअर पर्यंत रिड्यूस जर केलं तर ती जी काही एअर असेल त्या एअरला बोलतात तुमची फ्री एअर डिलिव्हर्ड. ओके, सो व्हेन एअर कॉम्प्रेसर इज रिड्यूस टू ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आणि प्रेशर. ओके, कॉम्प्रेसरचं जी काही एअर असेल ती ऍटमॉस्फेरिक पर्यंत जर रिलीज केली किंवा रिड्यूस जर केली तर ती जी एअर असेल ती कन्सिडर करता तुमची फ्री एअर डिलिव्हर्ड. ओके, आता मल्टी स्टेजिंग कशासाठी यूज करता, हे झालं तुमचं सिंगल स्टेज रेसिप्रोकेटिंग. मल्टी स्टेजिंग का यूज करता, काय होतं तुमचं सिंगल स्टेजनी काही लिमिटेशन्स असतात. how much amount of pressure we can build by using single stage reciprocating air compressor. If you have to increase the pressure beyond the particular limit, so use the multi staging. त्यासाठी आपण मल्टी स्टेजिंग यूज करतो. आणि काही डिसएडव्हान्टेज तुमच्या सिंगल स्टेजिंगचे, तुमची सिंगल स्टेजची सिस्टीम जरी एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत प्रेशर बिल्डअप करते तरी त्याचे पार्ट जे असतात ते हेवी असतात. देन प्रेशर रेशो असतो तो हाय असतो, त्याला बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर टॉर्क मध्ये फ्लक्च्युएशन मिळतात आणि त्यासाठी फ्लायव्हील लागतो. फ्लायव्हील काय करतो, फ्लायव्हील हा तुमचा एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस असतो, तो तुमचं व्हायब्रेशन बॅलन्सिंगचं काम करतो, एनर्जी बॅलन्सिंगचं काम करतो. व्हॉट इज मल्टी स्टेज, मी काय बोलू तुम्हाला, ज्यावेळेस सिंगल सिलेंडर असेल म्हणजे लो प्रेशर सिलेंडर, म्हणजे एअर इंटेक घेतली सिंगल किंवा लो प्रेशर सिलेंडर मध्ये ती कॉम्प्रेस केली आणि त्याचा आउटपुट मी हाय प्रेशर सिलेंडरला देतो. ओके, हाय प्रेशर सिलेंडरला देतो म्हणजे एकाचा आउटपुट असतो तर दुसऱ्याचा इनपुट होतो. आता दोन कन्सेप्ट आहे, एक डबल स्टेज कॉम्प्रेसर, ओके, म्हणजे त्यामध्ये दोनच सिलेंडर असतील, आणि एक मल्टी स्टेज कॉम्प्रेसर म्हणजे मी स्टेज जी असेल ती मल्टिपल केलेली असते. ओके, म्हणजेच तिथे 3 सिलेंडर आहे म्हणजे ते झालं मल्टी स्टेज. पहिल्याचा आउटपुट असेल तर दुसऱ्याचा इनपुट, परत दुसऱ्याचा आउटपुट असेल तर पहिला तिसऱ्याचा इनपुट. या दोघांच्या आतमध्ये एक डिव्हाइस असतं कॉल्ड ॲज इंटरकूलर. कारण काय होतं, प्रेशर बिल्टअप झाल्यानंतर टेम्परेचर पण बिल्टअप झालेलं असतं. मग ते सेम टेम्परेचरची एअर जर मी सेकंड सिलेंडर मध्ये जर प्रोव्हाइड केली तर कॉम्प्रेशनला प्रॉब्लेम येतो. So to avoid that, we have to decrease the temperature after the compression. So त्यासाठी मी इथे एक इंटरकूलर प्लेस केलेलं असतं. ओके, so this is low pressure cylinder, this is intermediate pressure cylinder, and this is high pressure cylinder. So what is the
इफिशियंट पॅरामीटर फॉर द इंटरकूलर सीज काय सांगितलं तुम्हाला, जो काही ग्राफ असेल पीव्ही ग्राफ फॉर द युअर मल्टीस्टेज कॉम्प्रेसर, इथनं तुमची इनलेट घेतली रेग्युलर बघा आधी 8 to 1 जे असेल ती सक्शन झाला, त्याच्यानंतर 1 ते 5 असेल 1 to 5 1 to 5 जो असेल तो असेल तुमचा कॉम्प्रेशन, आणि 5 ते 6 असेल तो तुमचा काय म्हणतात डिलिव्हरी स्ट्रोक असेल. झालं तुमचं रेग्युलर. आता हे रेग्युलर कधी झालं, ज्यावेळेस मी डबल स्टेज यूज केलं, म्हणजे तुमचं जर रेग्युलर असेल सिंगल स्टेज 8 1 4 7 एवढंच असेल, 8 1 4 7. ओके, त्यात दुसरं पण स्टेज ऍड केली, सो तो परत वरती आला 7 4 5 6. या दोघांचं जे ऍडिशन झालं ते झालं तुमचं डबल स्टेजिंगचं किती वर्क डन झालं ते. सो 8 1 5 6 हे झालं डबल स्टेजिंग मध्ये वर्क डन. आता मी काय बोललो, तुमचं इंटरकूलर आतमध्ये प्रेस केलेलं असतं. ओके, इंटरकूलर प्लेस केल्यानंतर काय होतं, टेम्परेचर आणि प्रेशर स्लाइटली ड्रॉप होतो. सो इन केस ऑफ इंटरकूलर your graph will be like 8 1 4 then 2 3 and 6. okay, with the intercooler. So what is perfect intercooler? जो हॅशिंग केलेला पोर्शन आहे, इट इज अ वर्क सेव्ह बाय द कॉम्प्रेसर. कारण इंटरकूलिंग मध्ये तुमचं कॉम्प्रेसरचं वर्क हे सेव्ह झालं. ओके, सो आफ्टर इनिशियल कॉम्प्रेशन in low pressure cylinder, air is cooled in the intercooler. okay, so the original temperature त्याचा अचीव होतं, ओरिजिनल टेम्परेचर पर्यंत अचीव करतो बिफोर एंटरिंग टू दी हाय प्रेशर सिलेंडर. ओके, ओरिजिनल टेम्परेचर म्हणजे सी. मी फर्स्ट स्टेजला कॉम्प्रेशन प्रोसेस अचीव केली, तुमचा प्रेशर बिल्टअप झाला आणि टेम्परेचर पण बिल्टअप झाला. से ॲटमॉस्फेरिक एअर ही तुमची आत्ताची आहे ती 20 डिग्री सेल्सिअस आहे. मी तिला कॉम्प्रेशन केलं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं, ते झालं तुमचं 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत. मग मी 27 डिग्री सेल्सिअसची एअर ही डायरेक्टली हाय प्रेशर सिलेंडर मध्ये प्रोव्हाइड करू शकत नाही. मग त्यासाठी मी 27 वरनं परत ती 20 वरती आणली बाय युजिंग द डिव्हाइस कॉल्ड एज इंटरकूलर. ओके, की ज्यामुळे तुमचं वर्क सेव्ह झालं. दिस इज अगेन फॉर्म्युला फॉर सिंगल स्टेज कॉम्प्रेसर आणि मल्टी स्टेजिंग मुळे किती वर्क डन झालेलं असेल ते. Okay, so this is all about working for the compressor. Again, same statement repeat करतोय, तुम्हाला derivation नाही. Okay, so just go through the formula only. Okay, ठीक आहे, लिव्ह झाला तरी चालेल. ओके सर. हॅलो, बोला ना सर. हॅलो, हा बोला सर. सौरभ, हा सर. प्रशांत, हा सर. हा बोल, काय प्रॉब्लेम? नाही सर, काय नाही. हा, एक अनाउन्समेंट करायची होती. संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी आता ग्रुपवर नाही टाकणार, ते ग्रुपवरती आपण डिले झालेलो आहे, प्रिन्सिपल सर पण जॉईन आहे. सो आपलं पहिला आणि दुसरा चॅप्टर आहे, त्याच्यासाठी मी MCQ बनवलेले चॅप्टर वाईज टेस्ट. तर ते दोन्ही चॅप्टरची जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला सेंड करून देतो, संध्याकाळी ती भरून द्या. ती सेंड करताना मी कोणाला करेल, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पर्सनल ग्रुपवरती मेसेज येईल, सपोज कोणाचं येईल. नाही तर मग तुम्हाला ऍड करू का सर? आमचा एक ग्रुप आहे, तर ऍड करू का? नको नको नको, नाही राहू दे काही नाही, तुला मी सेंड करतो.
संध्याकाळपर्यंत. बघ सौरभ, चालेल सर. तुला मी सेंड करतो मेसेज. तो मेसेज फक्त तुमच्या ग्रुपला फॉरवर्ड करून दे आणि 2 टेस्ट असतील दोन्ही चॅप्टरच्या, तेवढं कम्प्लीट करून द्या फक्त. ओके सर. ओके चालेल. सर 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 हा मी काय म्हणतो, ही पीडीएफ पण पाठवून दे ना. बरं ठीक आहे. ही पीडीएफ आहे का? नाही पीपीटी आहे, ती पीडीएफ बनवतो मी. आणि हवं तर डायरेक्टली वर्डप्रेसला सर्च करा. वर्डप्रेसला सर्व अपलोड केलेलं आहे. जे काही युट्यूबचे व्हिडिओ असतील ते पण अपलोड केलेलं आहे. एकदा फक्त वर्डप्रेसला व्हिजिट करून द्या. त्यावर सगळं डाउनलोड वर्डप्रेस का करून द्या. वर्डप्रेस? वर्डप्रेस. चालेल. लिंक टाकतो हवं तर मी तुम्हाला.